ओम साईराम मित्रांनो, आपण जेव्हा शिर्डीला जातो तेव्हा बाबांच्या चरणी काय अर्पण करतो? फूल, हार की प्रसाद? पण तुम्हाला माहिती आहे का, साईबाबांना आपल्याकडून फक्त 2च गोष्टी हव्या होत्या. बाबा त्याला 2 नाणी म्हणायचे, ती म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. एकदा एक अतिशय श्रीमंत माणूस मोठ्या थाटामाटात शिर्डीत आला. त्याच्याकडे गडगंज संपत्ती होती, पण मनात शांती नव्हती. तो बाबाकडे गेला आणि म्हणाला, बाबा मला लगेच ब्रह्मज्ञान द्या, मला देवायला पाहायचे आहे. बाबा हसले आणि काहीच न बोलता एका मुलाला बोलावले. बाबा म्हणाले, बेटा जा आणि कोणाकडून तरी 5 रुपये उसने घेऊन ये. तो मुलगा 5-10 ठिकाणी फिरला, पण कोणाकडेच पैसे मिळाले नाही. तो श्रीमंत माणूस हे सर्व बघत होता. त्याच्या खिशात नोटाची बंडल होती, पण त्याचं लक्ष फक्त मला ज्ञान कधी मिळणार याकडे होतं. त्याने स्वतःहून 5 रुपये बाबांना दिले नाहीत. शेवटी बाबा त्या माणसाला म्हणाले, रे बाबा, मघांपासनं मी 5 रुपये शोधतोय, पण तुझ्या खिशात असूनही तू ते दिले नाहीस. ज्यांच्या मनात संशय आणि लोभ असतो त्याला देव कसं काय भेटणार? भक्तीच्या मार्गावर घाई चालत नाही. बाबांनी तेव्हा 2 मंत्र दिले. श्रद्धा. श्रद्धा म्हणजे विश्वास. माझा बाबा माझ्या सोबत आहे आणि तो माझं कधीच वाईट होऊ देणार नाही, हा ठाम विश्वास. आणि दुसरा म्हणजे सबुरी. सबुरी म्हणजे संयम. आज वाईट वेळ असेल तर उद्या नक्कीच चांगली येईल. फक्त थोडा धीर धरा. म्हणून मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असो, खचून जाऊ नका. श्रद्धेची साथ सोडू नका आणि सबुरीचा हात धरून ठेवा. तुमचे कल्याण होईल. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये ओम साईराम नक्की लिहा आणि अशा सुंदर कथांसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम साईराम.